हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी इथे पी-एच-डीसाठी ॲप्लिकेशनची डेट आलेली आहे. तर त्याची परीक्षा कधी होणार आहे, त्याच्यानंतर त्याची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, त्याच्यानंतर पेपर पॅटर्न, ॲप्लिकेशन फीज हे पूर्ण इन्फॉर्मेशन जे आहे, ते सगळी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि ॲप्लिकेशन तुमचे कधी स्टार्ट होणार आहे, त्याची डेट आलेली आहे, तर ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. पेपर पॅटर्न कसा असणार आहे हे पण महत्त्वाचा मुद्दा आहे. ते पण आपण बघूया. तर चला आपण ऑफिशियल ब्राउचरकडे वळूया. जे की आजच नोटिफिकेशन आलेली आहे. ते बघू शकता तुम्ही हे आजची नोटिफिकेशन आहे. 1/4 म्हणजे 1 एप्रिलला हे जे आहे संकेतस्थळावर दिनांक 1/4 ते 15/4 म्हणजे 15 एप्रिलपर्यंत भरायचे आहे. म्हणजे अर्ज ज्यांना करायचे आहे पेड 2025 साठी पेड 25. तर विद्यार्थी मित्रांनो जे इच्छुक आहे इथे तर 1 नंतर हे ॲप्लिकेशनची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय-काय महत्त्वाचे डॉक्युमेंट वगैरे ते मी सगळं सांगतो तुम्हाला. इथे बघू शकता तुम्ही अ, आचार्य पदवी पेठ 2025 परीक्षा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित असलेल्या 5ही जिल्ह्यातील निवड निवडक परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजे आयोजित जे आहे हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी ₹1200 इथे फीज असणार आहे ॲप्लिकेशन फीज आणि एस-सी, एस-टी, एन-टी, ओ-बी-सी, ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी इथे जे आहे ₹700 फीज असणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही फीज ठेवलेली आहे त्यांनी. त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू फिजिकल हँडिकॅप, व्हिज्युअल हँडिकॅप दॅट इज ब्लाइंड कॅटेगरी आर एक्झेम्प्टेड फ्रॉम द पेमेंट ऑफ फीज. जे दिव्यांग जे स्टुडंट आहेत तर त्यांना पेमेंट नाही डायरेक्ट ते तसंच अप्लाय करू शकतात आणि 1 तारखेपासून स्टार्ट होणार आहे ॲप्लिकेशन 15 तारखेपर्यंत, 15 एप्रिलपर्यंत. त्यानंतर इथे नोट दिलेली आहे त्यांनी The date of PhD entrance test will be declared after the last date filling online application form. म्हणजे 15 नंतर इथे जे आहे ॲप्लिकेशन फॉर्मची डेट संपल्यानंतर PhD एंट्रन्सची जे आहे डेट ते देणार आहे. त्याच्यानंतर तुमचे ॲडमिट कार्ड जे आहे ते 7 दिवस पहिले येऊन जातात. 1 वीक पहिले येऊन जातात एक्झामच्या डेटच्या आधी. त्याच्यानंतर इथे तुम्हाला जे आहे इथे जे आहे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे सबमिट करायचे आहे इथे. यावरती तुम्ही सिलेबस वगैरे बघू शकता. ते सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर आपण आधी बघून घेऊया तुमची एक्झाम कशी होणार आहे आणि कसं तुम्हाला जे आहे इथे पेपर पॅटर्न वगैरे असणार आहे. इथे बघू शकता तुम्ही 2 सेक्शन आहे. सेक्शन ए आणि सेक्शन बी. 2 सेक्शनमध्ये तुमचा पेपर होणार आहे. पहिलं सेक्शन आहे रिसर्च मेथोडॉलॉजी. त्यामध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन विचारला जाणार आहे रिसर्च मेथोडॉलॉजी रिलेटेड. आणि सेक्शन ए मध्ये जे आहे काय-काय विचारणार आहे इथे बघू शकता तुम्ही. दिस सेक्शन विल बी कंटेन रिसर्च मेथोडॉलॉजी. इट इन्क्लूड्स टाइप ऑफ रिसर्च, रिसर्च प्रोसेस, रिसर्च डिझाइन, रिसर्च प्रॉब्लेम, variable and their types, formulation of hypothesis, sampling tools of data collection, data analysis, interpretation of data, research method, descriptive survey method, experimental method, research proposal, research report, bibliography, hypothesis testing, त्याच्यानंतर रिसर्च पेपर रायटिंग, रिसर्च आर्टिकल, पेटंट आणि डिस्कव्हरी यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे. आणि तुमचा जे बी सब्जेक्ट आहे, तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक जसं की माझं मॅनेजमेंट झालेलं आहे. पी-जीमध्ये माझं मॅनेजमेंट झालेलं आहे, तर मला मॅनेजमेंटमधून 50 क्वेश्चन विचारला जाणार आहे. जसं की माझं मराठी आहे, मॅनेजमेंट आहे, कॉमर्स आहे. तर जे तुमचं पी-जीमध्ये स्पेशल सब्जेक्ट असेल, तर त्या रिलेटेड तुम्हाला 50 क्वेश्चन इथे विचारला जाणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे पण एम-सी-क्यूज टाइप असणार आहे आणि 100 मार्कचे तुमचे दोन्ही सेक्शन आहे, सेक्शन ए, सेक्शन बी. आणि तुम्हाला 50 पाडायचे, 50 मार्क इथे पाडायचे. 50% जर तुम्ही इथे पाडले, तर तुमचा इथे इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन होऊन जाईल आणि तुम्ही इंटरव्ह्यू इथे देऊ शकता. त्याच्यानंतर 45% आहे, जे कॅटेगरीमध्ये येतात. ओ-बी-सी, एस-बी-सी, व्ही-जे-एन-टी, एन-टी-डी, एन-टी-सी, ई-डब्ल्यू-एस, फिजिकल हँडिकॅप हे सगळे जे विद्यार्थी आहे, एस-सी, एस-टी, व्ही-एच. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, यांना 45% जरी आले, तर ते पास होऊन जातात. आणि 120 मार्क 120 मिनिट म्हणजे 2 तास तुम्हाला इथे
टायमिंग असणार आहे. पेपर सेक्शन ए ला 1 तास आणि सेक्शन बी ला 1 तास असे 2 तास तुमच्याकडे असणार आहे. आणि ते कंबाईन पासिंग आहे. एकामध्ये तुम्हाला 23 पडले आणि एकामध्ये तुम्हाला 28 पडले किंवा 27 पडले तरी तुम्ही इथे पास होऊन जातात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन वरती यासाठी फुल सिलेबस आम्ही डेली लेक्चर होणार आहे तुमचे रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी 50 क्वेश्चन इथूनच विचारले जाणार आहे तुम्हाला. तर यासाठी आपल्याकडे कोर्स आहे आणि हे कोर्स तुम्ही जॉइन केलं तर 100% तुमचं जे आहे पी-एच-डी एंट्रन्स एक्झाम क्वालिफाईड होतात तुम्ही आणि तुमचं सिलेक्शनही होतो. कारण की आम्ही एंट्रन्स टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू कसा फेस करायचा आहे ते पण तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला 10 फुल सिलेबस टेस्ट सीरीज पण देणार आहोत आम्ही. डिस्क्रिप्टिव्ह नोट्स देणार आहोत. त्याच्यानंतर एम-सी-क्यूज क्वेश्चन बँक पण आहे आमच्याकडे. मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याकडे स्टडी मटेरियल विथ लेक्चर अवेलेबल आहे. मराठीत हे लेक्चर होणार आहे. याची जी फीज आहे ते फक्त ₹799 ठेवलेली आहे आपण. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉइन करू शकतात. तर अशा प्रकारे 100% आमची गॅरंटी असते. तुम्ही जर यामध्ये एनरोल केलं कोर्स तर 100% तुमचं सिलेक्शन होतो आणि पास आउटही होतात तुम्ही. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्यामध्ये स्पेशलायझेशन तुमचा जे सब्जेक्ट आहे, ज्यामध्ये तुम्ही पी-एच-डी करणार आहे, तर त्यासाठी पण आपल्याकडे नोट्स आणि एम-सी-क्यूज अवेलेबल आहे मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये. हे जेवढे तुम्हाला सब्जेक्ट दिसतायत, तर तेवढे सब्जेक्टचे आपल्याकडे स्टडी मटेरियल भेटून जाईल. याची जी फीज आहे, हे फक्त 999 फीज आहे. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉइन करा. जे विद्यार्थी इच्छुक आहे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी इथे पी-एच-डी करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी हे सुवर्ण संधी आहे. लवकरात लवकर जॉइन करा आणि तुमचं जे आहे एक्झाम आहे, तर त्याला क्वालिफाय करा आणि तुमचं स्वप्न इथे पूर्ण करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे सगळी माहिती आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो तुमचा 55% तुम्हाला पाहिजे. जनरल कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही तर 55% पी-जीमध्ये असला पाहिजे. आणि जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असला तर 5% चा रिलॅक्सेशन असतो. 50% जरी असले तर तुम्ही अप्लाय करू शकतात आणि बॅचलर डिग्रीला 75% लागतात. आणि जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर 70% असले तरी चालतं. अशा प्रकारे ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो आणि जर तुमचा सेट, नेट, गेट सेट नेट असेल तर तुम्ही एक्झेम्प्टेड कॅटेगरीमध्ये येतात. एम-फिल जरी असेल तरी तुम्ही एक्झेम्प्टेड कॅटेगरीमध्ये येतात. डायरेक्टली तुमचा इंटरव्ह्यू होतो. बट तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे ते भरावं लागतं आणि ॲप्लिकेशन तुमचे जे आहे 1 तारखेपासून स्टार्ट होणार आहे आणि त्याची लिंक वगैरे कुठून तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे ते सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे स्टार्ट झाल्यानंतर. विद्यार्थी मित्रांनो, मला कोणकोणते डॉक्युमेंट वगैरे लागणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. एकदा ॲप्लिकेशन स्टार्ट झाल्यानंतर 1 तारखेच्या नंतर आणि तुम्हाला हे सांगायचं होतं की आपली मंडे पासून बॅच स्टार्ट होते यासाठी पेपर 1 साठी. तर तुम्ही मंडे पासून आपली बॅच जॉइन करू शकतात आणि तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करू शकतात. अपेक्षित डेट काय आहे त्याची? अपेक्षित डेट जे आहे ते 15 एप्रिल पर्यंत तुमचे जे आहे ॲप्लिकेशन फॉर्म चालू राहणार आहे आणि जर डेट वाढली तर तुमचे जास्तीत जास्त 25 एप्रिल पर्यंत जाऊ शकते. डेट जरा वाढली तर. आणि तुमचे जे आहे मेच्या लास्टला किंवा मेच्या मिडमध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. मेमध्ये. 20 किंवा 25 तारखेपर्यंत तुमची जे आहे एक्झाम होऊ शकते. तर अशा प्रकारे तुमच्याकडे अजून टाईम आहे तर तुम्ही अ, संधीचं सोनं करून घ्यायला पाहिजे. कारण की आता तुमच्याकडे टाईम आहे. टाईम निघून गेल्यानंतर तुम्हाला काही उपयोग होणार नाही. कारण की सेकंड पार्ट थोडा व्हास्ट असतो आणि फर्स्ट पार्ट जरी तुम्ही चांगल्या प्रकारे केला, तर तुमचा इथे तुम्हाला जरा इथे 40 मार्क जरी पडले, 40 मार्क, तर तुम्ही तिथे तुक्के जरी मारले पेपर सेकंडमध्ये, तर तुम्ही इथे पास आउट होऊन जातात. बट तुम्हाला स्कोर करायचा आहे. जसा जास्त स्कोर असतो ते सिलेक्ट होतो इंटरव्ह्यूसाठी आणि तसंच ॲडमिशन पण होतो. तर अशा प्रकारे तुम्हाला एंट्रन्स एक्झामच्या नंतर काय प्रोसेस आहे, ते पण आम्ही इथे सांगतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपली बॅच स्टार्ट होणार आहे मंडेपासून, सोमवारपासून 31 तारखेपासून. तर आत्ताच जॉइन करा आणि आपल्या प्रिपरेशनला स्टार्ट करा. तुम्हाला काही पण अडचण असेल, काही पण तुम्हाला डाऊट असेल, तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात किंवा या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सगळी डिटेल भेटून जाईल. थँक धन्यवाद. भेटूया.